व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे जन्मपत्रिकेमध्ये पाहता येते का? याचं उत्तर आहे हो. व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे जन्मपत्रिकेनुसार पाहता येतं. त्याचबरोबर तुरुंगवासाचे योगसुद्धा जन्मपत्रिकेमध्ये पाहता येतात. जन्मपत्रिकेमध्ये 12व्या स्थानाची स्थिती आपल्याला जन्मपत्रिकेतील तुरुंगवासाचे योग दर्शवते. तसेच घडून गेलेला गुन्हा कोणत्या पद्धतीचा आहे किंवा कोणत्या मार्गाने झालेला आहे हे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला 6व्या स्थानाच्या अधिपतीची पूर्ण तऱ्हेने माहिती घ्यावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे पडताळता येते. जर एखाद्या जन्मपत्रिकेमध्ये 2 किंवा अधिक पापग्रहांची दृष्टी 12व्या स्थानावर पडत असेल आणि 6व्या स्थानामध्ये एखादा पापग्रह उपस्थित असेल तर असा व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाण्याचे योग असतात. त्याचबरोबर लाभस्थानामध्ये सुद्धा एखादा पापग्रह उपस्थित असेल आणि त्याची दृष्टी प्रथमेशावर किंवा प्रथम स्थानावर पडत असेल तर अशा व्यक्तीचा जो दृष्टिकोन असतो गुन्हेगारीमध्ये जाण्याचा तो मित्रांमुळे निर्माण होतो. वाईट संगतीमुळे तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जातो. अनेक वेळा 6व्या स्थानाचा अधिपती अष्टमात किंवा मग दशम स्थानात जाऊन बसलेला असेल, त्याच्यावर पापग्रहाची दृष्टी असेल आणि 12व्या स्थानामध्ये एखादा दुसरा पापग्रह असून तो 6व्या स्थानावर त्याची दृष्टी टाकत असेल तर अशा वेळेस व्यक्ती स्वतःच्या संरक्षणासाठी एखादे पापकर्म करतो आणि त्या पापकर्माला काही वेळा गुन्हेगारीत सुद्धा धरलं जातं. कारण स्वसंरक्षण इथे त्याने मार्ग निवडलेला होता. गुन्हा करणे हा त्याचा हेतू नव्हता. त्यामुळे काही वेळा अशा ज्या घटना आहेत या गुन्हेगारीत धरल्या जातात, काही घटना धरल्या जाणार नाहीत. याचं उदाहरण जर पाहिलं तर एखादा प्राणी आपल्याला चावण्यासाठी येत आहे, जसं की साप असेल, कुत्रा असेल, तो चावण्यासाठी येत आहे आणि स्वसंरक्षणासाठी जर आपण त्याच्यावर प्रहार केला तर तो गुन्हेगारीमध्ये येणार नाही. किंवा कारण तो कुठे ना कुठे आपल्याला धोका पोहोचवण्यासाठी आलेला होता आणि आपण स्वसंरक्षण करण्यात आलेलं आहे. स्वसंरक्षणामुळे आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु काही वेळा एखादा व्यक्ती अशा काही गोष्टींचं अंदाज लावतो की समोरून येणारी गाडी अंगावर येत आहे आणि त्याच्या अगोदरच तो काहीतरी ॲक्शन घेत असेल तर त्यावेळेस तो गुन्हा धरला सुद्धा जाईल.